का एनचंद्रा साहेब, आता तुम्ही म्हणाल की हा ढोलक एवढासा छोटासा का? कारण तो वाजवणाराही जो कलाकार आहे तो फक्त 3.5 वर्षांचा आहे. आळंदी पुण्याहून येतोय सोहम गोराणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. देव तेथेची जाणावा. बरं, तुम्हाला माहिती आहे, मला आत्ता आणखी एक गोष्ट कळली आहे. तो चलत मुसाफिर मोहलिना रे पिंजरे वाली मुनिया त्याच्यावर फारच सुंदर वाजवतो असं ऐकलंय. हो सोहम, वाजवणार का? चलत मुसाफिर. चलत मुसाफिर मोहलिना रे पिंजरे वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिना रे पिंजरे वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिना रे पिंजरे वाली मुनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दो कनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दो कनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दो कनिया, रामा बर्फी के सारे रस ले लीना रे पिंजरे वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिना रे पिंजरे वाली मुनिया, हो रामा चलत मुसाफिर मोहलिना रे पिंजरे वाली मुनिया. बोला सर, बोला. खरंय. काय बोलणार तू? आत्ता म्हणालास देव तेथेची जाणावा. ऍक्च्युली अनादी काळापासून हा झगडा चालू आहे की मानवामध्ये की बाई देव आहे की नाही, देव आहे की नाही. तरी सुद्धा काही काही वेळेला जगामध्ये अशा काही घटना घडतात की ज्याचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे नसतं, म्हणून अजूनही तो वाद आहे की देव आहे की नाही. युरोपामध्ये खूप मोठा संगीतकार, म्हणजे कल्ट संगीतकार बिथोवेन जन्माला आला. त्यांनी ग्रेट म्युझिक बनवलं, पण त्यात ग्रेट काय होतं? तो ठार बहिरा होता, बहिरा माणूस होता आणि त्याने जगातलं सर्वश्रेष्ठ म्युझिक क्रिएट केलं. 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, जी या 60व्या वर्षी विचारवंतांना त्याचं एक्सप्लेनेशन नाही देता येत, अजूनही शोधतात. त्याच भूमीतनं आलाय हा, ज्ञानोबा माऊलींच्या भूमीतनं आलेला आहे. त्या भूमीतच चमत्कार आहे असं मला वाटतं. हा नमस्कार. नमस्कार करताय, नमस्कार करा. मुग्धा, आज एन चंद्रांनी त्यांना
एक छान छान शब्द बोलले आहेत. त्यामुळे आम्ही पण नमस्कारच करतो. आम्ही नेहमीच करत आलेलो आहे. पण पण आज मस्त मजा आली आज. आणि जितू, तुला तर तुझं गाणं आणि त्यांनी मस्त साथ दिली. आम्ही मित्र आहोत ना. हो, छान, मस्त सोहम. मकरंद सर, चलत मुसाफिर ऐकून सुद्धा तू किती वेळा ऐकलं असेल त्यांनी, आणि ते कितपर्यंत त्याच्या कानात बसलं असेल, तर त्याच्यावर त्यांनी वाजवणं. आणि असंही नाही तू गायलास आज, असं नाही की कुठला आवाज त्याच्या ओळखीचा आहे. हो, तर अशा मुलाला आपण सोडूनच द्यावं. आणि त्याला वाजवताना बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद लुटता येतो. काय अवाक होणं आणि ते अवाक होऊन नुसतं बघत राहणं, त्याची संधी मिळते आम्हाला. आणि हे असं आहे, खरंच आहे, साक्षात आपल्यासमोर आहे. तर म्हणून त्याला जितकं वाजवता येईल तितकं द्या, त्याच्याबरोबर साथ द्या, आणि बस फर्स्ट क्लास. मकरंद सर, मी विनंती करतो की तुम्ही किती पदकं आहेत ती जाहीर करावीत. 10. 10 पैकी 10.